सकल हिंदू समाजाने उद्या दिनांक 25 ऑगस्ट 2025 म्हणजेच भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया या तिथीला भगवान वराह यांची जयंती साजरी केली पाहिजे, त्याची पूजार्चा केली पाहिजे. कारण भगवान वराह जे आहेत हे शौर्याचं आणि क्षमतेचं प्रतीक आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये या अवताराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्या ज्यावेळी आपल्यावर संकट येतं त्या वेळेला तो भगवंत धावून येतो. म्हणून गीतेमध्ये त्याचा पुरावा मिळतो. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यम सृजाम्यहम परित्राणाय साधूनाम. म्हणजे ज्या ज्यावेळी असं सुसज्जन लोकांना त्रास होईल त्यावेळी परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृत्यम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी मीच विविध रूपं धारण करून येत असतो. तसे हे भगवान वराह जे आहेत यांनी अवतार धारण केला. हिरण्यक्ष नावाचा एक दैत्य प्रचंड उन्मत्त झाला होता आणि त्याने पृथ्वी मातेलाच पळवून घेऊन गेला. धरणी मातेला पळवून घेऊन गेला आणि रसातळाला नेऊन पृथ्वी नेऊन ठेवली. आणि तिची सुटका करण्यासाठी भगवान विष्णूंना डुकराचं रूप धारण करावं लागलं, वराहाचं रूप धारण केलं त्यांनी आणि पृथ्वीची सुटका केली. म्हणून आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म भक्त संकटी नाना स्वरूपे स्थापसी स्वधर्म. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की दाडे धरुणी पृथ्वी नेता वराहरूप होसी प्रल्हादा कारणे नरहरी स्तंभी गुरुगुरुसी. असे हे वराह जे आहेत हे भगवान वराह म्हणजे दुसरे कोणी नाहीत तर भगवान विष्णू आहेत. आणि आपल्या हिंदू धर्माचा गौरवशाली इतिहास आहे की ज्या ज्यावेळी हिंदू धर्म संकटात येतो त्या वेळेला अन्य धर्मांसारखा देव आपला दूध पाठवत नाही किंवा मुलगा पाठवत नाही, तर तो स्वतः प्रकट होतो, स्वतः जन्म घेतो आणि त्याने अशा प्रकारे मत्स्य रूप धारण केलं. त्याच्यानंतर मत्स्य रूप धारण केल्यानंतर दुसरं कूर्म रूप धारण केलं, वराह रूप धारण केलं, नरसिंह रूप धारण केलं. त्यानंतर वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बौद्ध आणि आता पुढचा कलंकी, अशा प्रकारचे त्याने 10 अवतार धारण केले. त्यातला हा तिसरा अवतार आहे भगवान वराहाचा. त्यामुळे ह्या वराह अवताराची आपण सर्वांनी जयंती साजरी केली पाहिजे. भगवान विष्णूचं रूप आहे ते. उद्या सकाळी आपण आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपल्या पूजाघरामध्ये भगवान वराहाची मूर्ती जर असेल तर ते मूर्तीची स्थापना करा, नसेल तर प्रतिमा मिळवा आणि त्या प्रतिमेची पूजा करा. जशी आपण आपल्या गणपती देवाची पूजा करतो, इतर देवदेवतांची पूजा करतो, तशाच प्रकारे भगवान वराहाची आपण पूजा करायची आणि मग